दुसरीकडे शेकापच्या मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। पनवेल या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरेंच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी सगळे मनसैनिक आणि लोक सध्या उभे असल्याचं आपण पाहू शकतोय। मोठ्या संख्येने शेकापच्या या मेळाव्याला आज कार्यकर्ते जे आहेत ते उपस्थित आहेत। दुसरीकडे राज ठाकरे, संजय राऊत, विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे एकाच मंचावर आज येणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या या नेत्यांमध्ये आज राज ठाकरे दिसणार आहेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत आज राज ठाकरे सुद्धा पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता शेकापच्या या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या मेळाव्यामध्ये काय नेमकी वक्तव्य केली जातात, काय नेमकी भाषणं प्रत्येक जणाकडून केली जातात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, दुसरीकडे सगळ्याच पक्षांकडून सध्या मोर्चे बांधणे सुरू आहे आणि आता इथे शेकापच्या या मेळाव्यासाठी राज ठाकरे पोहोचलेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या मेळाव्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि कार्यकर्त्यांची एक मोठी झुंबड त्यांच्या आजूबाजूला उडताना पाहायला मिळते आहे। त्यांच्या स्वागतासाठी मनसेने जे तयारी सुद्धा केलेली होती, शेकापचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी हजर होते। फटाके फोडून आणि दहीहंडीचे थर रचून त्यांचं स्वागत जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सर्वांना विनंती करेन की महाराष्ट्राचा आराध्य दैवत क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराजांना आपण अभिवादन करावं। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। या ठिकाणी माजी आमदार आदरणीय बाळा नांदगावकर साहेब यांचंही आगमन झालेलं आहे। मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो। मान्यवरांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं। त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आदरणीय नितीन सरदेसाई साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मी त्यांनाही विनंती करतो की कृपया आपण आसनस्थ व्हावं। ज्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी आपण सारेजण उत्सुक आहात, तर तो मराठी मनाचा मानबिंदू आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं मंचावर आगमन होऊन ते विराजमान झालेले आहेत। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण राजसाहेबांचं स्वागत करूया। आणि यानंतर मी पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनंती करेन की आपलं अर्धवट राहिलेलं मनोगत या ठिकाणी आपण पूर्ण करावं। मंचाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे। महाविकास आघाडीचा हा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे। कुणी या ठिकाणी गोंधळ करू नये, शांततेत हा वर्धापन दिनाचा सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे। राज ठाकरे साहेबांचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे। ज्यांना जागा नाही त्यांनी इथं समोर बसून घ्या, समोर बसून घ्या, इथं चला समोर बसून घ्या। कुणीही गोंधळ करू नका, समोर बसून घ्या। शेतकरी कामगार पक्षाचा पाठीमागचे कार्यकर्ते आवाज येत नाही, हात वरती दिसत नाही। शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा की, लाल झेंडा की। मी मगाशी आपल्याला सांगत होतो की ज्या ज्या तरुणांना वाटतं क्षेत्रातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश होत आहेत ते मी बोललो मला वणी विधानसभा क्षेत्रातून बंडूभाऊ चांदेकर जे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते,
सोबत संगदीप भाऊ भगत हे पण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर दिलीप भाऊ काकडे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यानंतर उंबरखेडचे नगरसेवक शिंदे गटात गेले होते, ते आता परत सौरी आपल्याकडे येत आहेत, संदीप आपले ठाकरे. सोबतच काँग्रेसचे ज्ञानेश्वर टोंगे सरपंच आहेत टाकळीचे. रवींद्रजी पोटे कृषी उत्पन्न बाजार समिती मारगाव काँग्रेसचे ते संचालक आहेत. त्यानंतर विजय ठावरी हे सरपंच टुंड्रा बीजेपीचे आहेत. सोबतच बबन वाटेकर सरपंच निवली हे पण बीजेपीचे सरपंच आहेत. मंगेश काकडे सरपंच केजुर्ली हे काँग्रेसचे आहेत. अनिल देऊळकर सरपंच मजरा हे बीजेपीचे आहेत. मोहम्मद असलम राष्ट्रवादीतून आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत. मोहम्मद अशरफ राष्ट्रवादी, अशफाक अली राष्ट्रवादी, रोशन शाह आणि संदीपचं तर नाव घेतलेलंच आहे. हे सर्वजण उपसभापती प्रेमभाऊ धानोरकर